श्री गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती, अग्नी पुढे दया घडा. म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्य रचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्या विपत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा हे चढेगिरी. मुका सभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला. साय दास गणुला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निरगुण, तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कडे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा भाया जान, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते साय करशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता बिनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती वसोनिया, ग्रंथ कडसा नेहिहा. हे भव भवांतक भवानीवरा, हे नीलकंठ गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरदा पाणी ठेव श्री. तुझे साह्य असल्यावर, काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परिस करुणी ठेवी तसे. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी दास गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुडीचे कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हावया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडाली. ठेवी तुझ्या वरद पाणी, दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया. गजानन चरित गाया, प्रसादासह स्फूर्तिरे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर,
वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञाननंदी जो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महांता नमन माझे सर्वता दासगणूच्या धरुण हाता ग्रंथ करावा लेखन गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणुसी अभय आता तुमचे असो द्या संत हो तुम्हा अवघांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मज विषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते मायले का परी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण कराती अवघे संत ग्रंथ रचवा रस भरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्रमन निज कल्याण भावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबोध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवनास संतांनी याद गादिला ईश्वरी तत्वाचे वाताडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्याच्या हेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित कराचित्त गजानन चरित्र एकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी ही पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वान येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कया कुमार उद्धव सुधामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज यांच्या ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ दाऊनिया नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते गोरखमचंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा ज्यांनी नुसती हरिभक्ती कर्ण साधिला श्रीपती ते नामानर हरी सन्मंती जनी कान्हो संत सखू चोखा सावथा कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होन हरी मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन
केली मागे महिपतींनी, म्हणून त्यांची नावे एथ मी न साकल्ले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले. ग्रंथ असती तीन केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्र असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून भुविभूत. हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरू मनी जोडिती, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महाथोर, त्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जय सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वनितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर. चित चरित्र रूपी वर्षा तानीर नाचाल वाटे निसंशय. शेगावाचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयेसी, म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहुन ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकेच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थ. खऱ्या संताचे धोरण नकडे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा, वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्टान लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण नकडे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याच्या करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खान आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुडी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी. शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहुने या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ याचा म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी
जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, काणिफा गज करण्यात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कडले तुम्हाला गुण. योगाचे अगाध महिमान त्यांची सरीन एकोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञान राशी. पदनता ते तारावया, त्या वेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्यांची मध्य दिन, मठाधिपाती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांत होती साची. त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरी. पुष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपडा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत. कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालर विवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसुनिया रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज हिलेने. शीत पडल्या दृष्टी प्रत ते मुखी उचलुनी घालित. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कडवावया. काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पाठवावया खुन शीते वेचती दयाघन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहुनी आचार्य चकित जाहले. आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत. वेड्या परी दिसतसे हा अण्णार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याथे देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरुनी याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहू यत्कृतीसी आजम वया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती बरोबरी. ऐसी व्यासाची बैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पते हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्यांते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. या पत्रावळीच्या शोधना
का हो करिता कडेना, शुधा असेल आपण तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले, परीन उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिडदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला, मौनीच नमस्कार केला, चित्ती संतोष पाहुनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आणा एक बाहेर. देवीदासी तैसे केले, पक्वांनानी भरलेले पात्र आणून ठेविले, द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसले समर्थ स्वारी, चवीन कशाची अंतरी अनुमात्र त्या उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो बुडवण्याला, मिटक्या मारित बैसेल. जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वाने एक केली, आवड निवड नाही उरली, जठारग्नीची तृप्ती केली, दोन प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, ह्या वेळा म्हणालो आपण, तिनी संशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला, अर्जुन ऐसाच वेळा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाचा हा ज्ञान जेठी, मुक्तिरूपी सुभद्रेसाठी, वेळा झाला कसबटी, याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिली योगीराव, निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य मध्यानी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरे ही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐसा भरवनात हा बैसला आनंदात, हा ब्रह्माची होय साक्षात, भय न कशाचे उरले या. हा जेवला येथे छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, हरजी असल्या हा चाकर, पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकले, समर्थांनी हास्य केले, उभयांतासी पाहून बदले. ते ऐका सांगतो, तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित, परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहांनी, म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता, बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाड होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे पाणी जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गडुड पाणी समर्थान लावा वदनी, ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाडा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता, व्यवहारिक अवघ्या कथा ज्ञान सांगा आम्हा तुम्ही. हे ओघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढुड निर्मळ वासित निर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढुड तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराची अगाध लीला तीनकडे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी कोविले मन, याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसे ऐकता समर्थवानी, दोघे गेले गहिवरुनी, अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पडत पडत,
वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाहे निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्लादावो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ प्रथमोध्याय समाप्तम्.